नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत. गूळ आणि शेंगदाणे वापरून मस्त भन्नाट रेसिपी पाहणार आहोत आणि गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे काय काय फायदे आहेत ते देखील पाहणार आहोत. म्हणजेच काय काय असतं बघा, शेंगदाण्यामध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणात असतं आणि गुळामुळे काय होतं, पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. म्हणजेच काय, दोन्ही आपण एकत्र म्हणजे गूळ आणि शेंगदाणे जर खाल्ले तर पचनास मदत होते. हाडांसाठी तर अतिशय फायदेशीर असे गूळ शेंगदाणे आहेत, कारण गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि आपली जी दात असतात ते मजबूत होण्यास मदत होते. बघा, रक्ताची जर कमी असेल तर ती देखील दूर होते. त्यासोबतच शरीराला ऊर्जा मिळते, स्फूर्ती मिळते आणि त्याचबरोबर अशक्तपणा जर जाणवत असेल तर गूळ आणि शेंगदाणे हे जरूर खावावेत. कारण शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम युक्त असल्याने गुळामध्ये लोहाचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अशक्तपणा हा कमी होतो आणि त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर गूळ आणि शेंगदाण्याचा फायदाच होणार आहे. म्हणजेच काय, गूळ आणि शेंगदाणे हे एकत्र हे खाल्लेच पाहिजेत आणि त्याचबरोबर गुळाचा आणि शेंगदाण्याचा वापर करून असे आपण बरेचसेच पदार्थ देखील बनवून खाल्ले पाहिजेत. चला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच गूळ शेंगदाणे हे खूप फायदेशीर आहेत, खूप हेल्दी आहे आणि त्यामुळे असे पदार्थ तर जरूर बनवावे. त्यासाठी आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण 1 किलो प्रमाणामध्ये इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्याच पद्धतीमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कारण गूळ आणि शेंगदाणे वापरून आपण इथं पदार्थ बनवणार आहोत आणि तो देखील आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असणार आहे. चला तर इथं शेंगदाणे सगळे आपण मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता एका कापडावरती काढून घेऊयात. आता कापडावरती का काढून घ्यायचं, कारण आपण तसंच जर कढईमध्ये ठेवले तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि आपण जे वड्या आपण बनवणार आहोत त्या कुरकुरीत होत नाही, म्हणजे अगदी मऊ पडतात. त्यामुळं काय करायचं, एका कापडावरती काढून घ्यायचं, म्हणजे त्याची सालं निघण्यासाठी देखील मदत होते. चला तर मी इथं थोड्या वेळासाठी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याची लगेचच साल निघू शकते. आपण याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत शेंगदाण्याची आणि त्यानंतर आपण सूप घेऊ शकतो. सूप देखील घेऊन पाकडून आपण त्याची सालं बाजूला करू शकतो. अन्यथा तुम्ही झाऱ्याचा वापर करून देखील इथं सालं काढून घेऊ शकता. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही सूप देखील घेऊन इथं पाकडून त्याची सालं वेगळी करू शकता. बघा, असं करून हे सगळे आपण इथं सालं काढून घ्यायचे आहेत. आता इथं सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे अगदी स्वच्छ असे झालेले आहेत. शेंगदाण्याची सालं नाही काढली तरी देखील चालतं, पण आपण इथं शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत. दिसायला सुंदर दिसली पाहिजे यासाठी आपण इथं त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता गूळ टाकणार आहे. बघा, इथं मी शेंगदाणे देखील 1 किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं गूळ देखील 1 किलो प्रमाणामध्येच घ्यायचा आहे. थोडासा एक 100 ग्रॅम, तिथं 50 ग्रॅम कमी जास्त करू शकतो, पण बरोबर प्रमाण घेतलं तर व्यवस्थित आपली ही चिक्की बनून तयार होऊ शकते. चला, तर जसजसं त्याला उष्णता लागेल तसतसं आपला इथं गूळ वितळायला लागतो आणि तुम्ही काय करू शकता, थोडंसं यामध्ये 1 चमचाच म्हणते मी, फक्त जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यांचा वापर करून फक्त 1 चमचा यामध्ये पाणी टाकलं तरी काही हरकत नाही. जसजसं त्याला उष्णता लागेल तसतसा पूर्ण गूळ वितळायला लागतो आणि गूळ पूर्ण वितळला की गूळ वितळल्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला हा पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं, कुठंही करपवून द्यायचं नाही. काय करायचं, एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे गूळ छान असा हा वितळला जातो, म्हणजे त्याचा छान असा पाक तयार होतो. आता पाक ओळखण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याच्यातला थोडासा एक थेंबभर त्यामध्ये टाकायचं आणि बघायचं, जर त्याची गोळी अशी व्यवस्थित जर बनत असेल तर ओळखून जायचं की हा पाक व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे चिक्की बनवण्यासाठी हा पाक परफेक्ट झालेला आहे असं ओळखून जायचं. बघा, हा पूर्ण आता मी पाण्यामध्ये टाकलं होतं तेव्हा त्याची गोळी पूर्ण बनलेली आहे. आता काय करायचं, एक चमचाभर यामध्ये आपण तूप टाकायचं, पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. तूप टाकल्यानंतर त्याचं टेक्स्चर पूर्ण बदलतं आणि त्यानंतर लगेचच आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे त्यामध्ये
ॲड करायचे. बघा ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे, कारण गूळ आपण गरम करून घेतलेला असतो, म्हणजे उकळलेला असतो, पूर्ण त्याचा पाक तयार झालेला आहे. आणि त्यानंतर जर ह्या शेंगदाणे टाकले तर लगेचच ते घट्टसर व्हायला लागतात. गॅस इथं पूर्ण बंद करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ज्याच्यावरती आपण चिक्की करणार आहोत त्याच्यावरती लगेचच टाकून घ्यायचं आहे. बघा मी इथं हा घरातला पाट होता त्या पाटावरती घेतलेला आहे. त्या पाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं. अगोदरच आपण ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. त्यातला वरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते गरम गरम त्याच्यावरती पसरवायचं आहे. बघा लगेचच याच्यामध्ये हात वगैरे घालायचा नाही, कारण गूळ आपण पूर्ण पाक करून घेतलेला आहे, चटके बसण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करायचं, एक ग्लास घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता आणि त्याचा वापर करून तुम्ही असं हे सगळं पसरून घेऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या उलटण्यानं वगैरे त्याला पसरता येत असेल तर तसं देखील करू शकता किंवा आपण ग्लासचा वापर करून देखील घेऊ शकतो. आता मी इथं सेट पूर्ण करून घेतलेला आहे. त्यानंतर मी काय केलेलं आहे, दुसरी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यानं थोडंसं प्रेस केलेलं आहे. म्हणजे काय होतं, व्यवस्थित सेट होतं. त्यामुळं मी थोडं वाटीनं असं प्रेस केलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित काय होतं, सेट होतं आणि आपल्या वड्या पण व्यवस्थित पडल्या जातात. बघा इथं व्यवस्थित सगळं मी असं सेट करून घेतलेलं आहे. आता गरमच आहे मिश्रण, अजून मिश्रण गरम असतानाच आपण इथं ते जे चिक्की आहे म्हणजे वड्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. कट म्हणजे काय, फक्त त्याला शेप द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. जास्त त्याला आपण काढायचं नाही आहे पूर्ण, फक्त असं कट करून ठेवायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत. बघा मी व्यवस्थित असं ह्याला सगळ्या बाजूनी जेवढ्या आकारामध्ये आपल्याला ह्या चिक्की हवी आहे तेवढ्या आकारामध्ये मी हे सगळं कट करून ठेवणार आहे. मिश्रण गरमच आहे आणि गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. बघा एक थोड्या वेळानंतर पूर्ण मिश्रण हे थंड झालेलं आहे, त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर असं आता आपण हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता ह्या वड्या आपण आता काढून घेणार आहोत, म्हणजे ही चिक्की पूर्ण आता काढून घेणार आहोत. अगदी सहजच निघू शकतात, कारण पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे, पाक पण व्यवस्थित झालेला होता, त्यामुळे व्यवस्थित अशा ह्या आपल्या चिक्क्या लगेचच निघू शकतात. चला तर असं लगेचच एकसारखं आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे. उलताण्यांचा वापर करू शकतो किंवा अगदी सहजच पण हाताने पण काढलं तरी देखील ह्या पूर्ण वड्या निघू शकतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी सहजच ह्या चिक्क्या सगळ्या पूर्ण निघलेल्या आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. चला तर असं करून आपण इथं सगळ्या ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही यामध्ये गूळ कोणता वापरायचा, जो अगदीच चिकट असतो तो गूळ इथं वापरायचा नाही. थोडासा मऊसूत असतो ना गूळ, तो गूळ आपण इथं यूज करायचा आहे. आणि गुळाचा पाक आपण जास्त एकदम पुढं पण जाऊन द्यायचं नाही, म्हणजे एकदम घट्टसर असं बनवायचं नाही. फक्त काय करायचं, पूर्ण गूळ वितळल्यानंतर 1-2 तिथं 5 मिनटं आपण फक्त तो गूळ शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवून घेतला तर अतिशय कडक होतात, अजिबात चावता येत नाहीत. त्यामुळं काय करायचं, जास्त आपण गूळ पण पुढं जाऊ द्यायचा नाही. चला तर असं करून आपण इथे सगळ्या ह्या चिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर झालेल्या आहेत. कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे. चला तर असे या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये अशा ह्या वेगवेगळ्या रेसिपी करून आपण खाऊ शकतो, कारण गूळ आणि शेंगदाण्याचे अनेक असे फायदे आहेत जे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहेत. भरपूर असे फायदे आहेत. चला तर मग गूळ आणि शेंगदाण्याचे भरपूर असे फायदे आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी करून तुम्ही नक्की खा आणि कमेंट करून नक्की सांगा.